सोबत स्टार महाराष्ट्र न्यूजमध्ये सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे माजी व्हाईस चेअरमन सुनील तात्या भगत तसेच विद्यमान संचालक सुनील तात्या भगत हे आज आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। तसेच ते महाराष्ट्र शेगर धनगर समाजाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आहेत। त्याचप्रमाणे गेल्या पंचवार्षिकला जिल्हा परिषदसाठी त्यांनी अपक्ष म्हणून उमेदवार म्हणून तुम्ही उभे राहिले होता, परंतु आता येणाऱ्या इलेक्शनमध्ये तुमची काय रणनीती असेल याविषयी काय सांगा? पाठीमागच्या वेळेस जिल्हा परिषदला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा बंडखोर म्हणून अपक्ष अशी जिल्हा परिषद निवडणूक लढवलेली होती, परंतु पुन्हा एकदा माननीय अजितदादा आणि माझे असणारे आणि आमचे स्वर्गीय चुलते भगत बापू यांचे असणारे संबंध यामुळे पुन्हा आम्ही आणि दादा एकत्र आलो आणि पुन्हा मी नव्याने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काम करण्यास पक्ष संघटना वाढवण्यास सुरुवात केली। नुकतीच राष्ट्रवादीमध्ये देखील आता 2 गट झालेले आहेत, परंतु आम्ही तालुक्याच्या राज्याच्या आणि पक्षाच्या भविष्याच्या दृष्टीनं माननीय अजितदादांचं नेतृत्व स्वीकारून त्यांच्या आजही सोबतच आहोत। कारण असं नेतृत्व बारामती तालुक्याला असेल किंवा राज्याला अतिशय योग्य असं नेतृत्व आहे आणि त्या योग्य नेतृत्वाच्या पाठीमागे आपण कुठंतरी खंबीरपणे आपण उभं राहिलं पाहिजे, आपले कार्यकर्ते उभे राहिले पाहिजेत, आपलं गाव उभं केलं पाहिजे आणि माननीय अजितदादांच्या कर्तृत्वातून कामातून कार्यातून आपला गाव असेल, तालुका असेल, समाज असेल या सर्वचा विकास करून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे। या हेतूने आज मी अजितदादांसोबतच आहे। त्याला जोडून एक तुम्हाला प्रश्न विचारतो, आता नव्याने होणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका असतील, त्याला काही गावं वेगवेगळ्या गटात जोडली गेली, तर त्याचा काय प्रत्यक्षरित्या परिणाम होऊ शकतो का? त्याचा थोडाफार तालुक्यामध्ये परिणाम होऊ शकतो, कारण जुने जे गट आहेत गण आहेत त्यांचा आणि तिथल्या प्रमुख अशा कार्यकर्त्यांचा संपर्क आलेला असतो। जे आता इच्छुक असतात त्यांना पुन्हा नव्याने जोमाने एक वेगळ्या पद्धतीने तयारी करावी लागेल, कारण गावं बदलल्यामुळे त्यांचा एक 5 वर्षे केलेलं जे काम असतं, जे संघटन बांधलेलं असतं त्यांनी स्वतःसाठी किंवा पक्षासाठी, ह्या गोष्टींचा कुठेतरी आता थोडाफार फरक पडेल। परंतु बारामती तालुक्यामध्ये नेहमीच माननीय अजितदादांचं नेतृत्व तालुक्याने आज मान्य केलेलं आहे, त्याच्यामुळे दादा जे कोण उमेदवार देतील त्याच्या पाठीमागे तर आम्ही खंबीरपणे उभंच राहू। ह्याला जोडून तुम्हाला प्रश्न विचारतो, आज कोराळे गावामध्ये आज तुमच्या वाढदिवसानिमित्त प्रचंड कार्यकर्ते तुमच्या निवासस्थानाकडे रवाना झाले तुम्हाला शुभेच्छा देण्यासाठी। तसंच तुम्हाला तरुणातील काळीच समजलं जातं, कोराळे बुद्रुक असेल, बारामती तालुका जिल्ह्यातील पंचक्रोशी, तर असं असताना येणाऱ्या जिल्हा परिषदसाठी तुम्ही संभाव्य यादीत असणार आहात का, अशी सगळीकडे चर्चा होत आहे। सध्या तरुणांचा ओढा सोशल मीडियाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर माझ्याकडे आकर्षित आहे, कारण मी राजकीय जीवन जगत असताना स्वतःचं देखील जीवन जगत असतो, अगदी बिनधास्तपणे मी माझी लाईफ जगत असतो आणि ती सध्याच्या तरुण पिढीला ती माझी जीवनशैली असेल, लाईफ असेल ते आवडते आणि त्यांनाही आज मी त्यांच्यामधील एक आयडॉल आहे आणि त्यांनाही असं वाटतं की आपणही सुनील तात्यांसारखं राहावं, सुनील तात्यांसारखं वागावं, सुनील तात्यांसारखं बोलावं आणि सुनील तात्यांसारखं कार्य करावं, कर्तृत्व करावं आणि सुनील तात्यांना देखील सहकार्य करावं, अशी सध्या तरुणांची भूमिका आहे। तरुणांचा ओढा आहे की तात्या तुम्ही जिल्हा परिषदेला मान्य अजितदादांकडे मागणी करा, परंतु ठीक आहे त्यांची ती मागणी आहे। सध्या तर मी सोमेश्वर साखर कारखान्यावर संचालक आहे, परंतु जर का अजितदादांनी एक जबाबदारी देण्याचा मला जर सांगितलं की सुनील तू या निवडणुकीत पक्षाच्या संघटनेच्या वतीनं युवकांच्या मागणीप्रमाणे जबाबदारी घे, तर ती जबाबदारी घ्यायला आजही तयार आहे।